मी अर्चना रायरीकर. बरेचदा असं होतं की आपण वजन कमी करायचा प्रयत्न तर करत असतो, परंतु काही केलं आपलं वजन कमी होत नाही. पूर्वी कधीतरी आपलं वजन छान कमी झालेलं असतं, परंतु आता जेव्हा आपण सुरुवात करतो तर आपलं वजन काही कमी व्हायचं नावच घेत नाही. मग असं का होतं हे आज आपण जाणून घेऊया. पहिला एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे वय. समजा आपलं वय 20 आहे, 18 आहे, 30पेक्षा कमी आहे, तर नक्कीच या वयाच्या मुलांचं किंवा ह्या वयांच्या तरुणांचं वजन लवकर कमी होतं, कारण की त्यांचं मेटाबॉलिझम खूप चांगलं असतं. जसं जसं आपलं वय वाढत जातं, स्पेशली 30च्या नंतर आपलं चयापचय किंवा आपलं मेटाबॉलिझम कमी कमी होत जातं. आणि हेच कारण आहे की ह्या कारणामुळे मेटाबॉलिझम जसं कमी होत जातं तसं मग आपलं वजन पहिल्यासारखं कमी होऊ शकत नाही. म्हणून मग आपल्याला जेव्हा आश्चर्य वाटतं ना की अरे, कॉलेजमध्ये असताना तर मी कसं 10 किलो असं हसत कमी केलं होतं, परंतु आता मात्र ते होत नाही आहे. आणि त्याचं हेच कारण आहे की मेटाबॉलिझम आपल्या वयोमानाने कमी कमी होत जातं. पुरुषांच्या बाबतीत मेटाबॉलिझम नेहमी चांगलं असतं, कारण त्यांच्या शरीरामध्ये मसल्स चांगले असतात. आणि बायकांच्या शरीरामध्ये फॅट्स जास्त असतात, आणि फॅट जास्त असले तरी मेटाबॉलिझम कमी असतं. त्यामुळे अजून एक हे कारण आहे की बायकांना वेट लॉस करायला थोडासा वेळ लागतो, थोडं चॅलेंजिंग असतं, कारण की फॅट जास्त शरीरामध्ये नॅचरली असल्यामुळे त्यांचं मेटाबॉलिझम कमी असतं. अजून काय कारणं आहेत, तर अजून बरीच कारणं आहेत. तुम्ही जर व्यवस्थित झोपत नसाल, तुमची झोप चांगली नसेल, तरीही तुमचं वजन कमी होणार नाही. कारण की बरेच लोक रात्री बराच वेळ जागे असतात, मोबाईलमुळे किंवा काही कामाच्या स्वरूपांमुळे लवकर उठायचं असतं. मग अशा वेळेला झोप चांगली नाही झाली तरी त्याचा परिणाम आपल्या हॉर्मोनच्या इम्बॅलन्स होण्यावर होतो, आणि त्याच्यामुळे सुद्धा वजन म्हणावं तशा स्पीडमध्ये कमी होऊ शकत नाही. कमी खाल्ल्याने सुद्धा वजन कमी होत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ही एक फार महत्त्वाची बाब आहे. लोकांना असं वाटतं वजन कमी करायचं आहे, चला आपण भरपूर उपास करूया, रात्रीचं जेवण सोडूया, आपण रात्री फक्त सॅलेड्सच खाऊया, फक्त ताकच पिऊया. ह्याच्याने कदाचित तुमचं वजन ओढून ताणून कमी होईल, पण कायमसाठी तुमच्या शरीराला ह्याच्यातनं हानी पोहोचू शकते, तुमची इम्युनिटी खराब होऊ शकते, पुढे जाऊन ह्याचा त्रास होऊ शकतो, तुमचा मसल लॉस होऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने तर वजन कमी करूच नाही, पण अशा पद्धतीने होणारसुद्धा नाही बऱ्याच जणांचं. त्यामुळे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. अजून काही कारणं अशी आहेत की काही लोकांना जर हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल, थायरॉईड किंवा PCOD, PCOS, तर अशा कंडिशन्समध्ये सुद्धा वजन कमी करायला वेळ लागतो भरपूर. मेनोपॉजमध्ये पण आपल्याला माहिती आहे की हॉर्मोनल इम्बॅलन्स तयार होतो, बऱ्याच लोकांना ब्लोटिंग तयार होतं, किंवा मेनोपॉज झाल्यानंतर अचानक वजन जास्त वाढतं, स्पेशली पोटाच्या भागावर जास्त वाढतं. तर ह्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा रेझिस्टन्स असतो, म्हणजे थोडासा जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे इथे फोकस आपण हॉर्मोन बॅलन्सवर केला तर वजन कमी करायला त्याचा जास्त फायदा आपल्याला होऊ शकेल. काही जणांना काही औषधं चालू असतात, जसं की अँटी डिप्रेसंट टॅब्लेट्स आहेत, किंवा आता तर तुम्हाला माहिती आहे की ताणाचं प्रमाण सगळीकडे इतकं वाढलेलं आहे की काही लोकांना अशा गोळ्या घ्याव्या लागतात आणि त्याला इलाज नसतो. परंतु ह्या गोळ्यांमुळे परत वजन वाढण्याचं प्रमाण वाढू शकतं किंवा वजन पटकन कमी होणार नाही. स्टिरॉइड्स, काही वेळेला स्टिरॉइड्स द्यावे लागतात, आणि स्टिरॉइड्समध्ये सुद्धा वजन वाढू शकतं किंवा ते कमी होणार नाही. तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला एक प्रकारे मारक ठरू शकतात वजन कमी करायला. त्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह फॅक्टर काय, का वजन कमी होत नाही, तर ह्या कारणांना आपल्याला शोधून काढलं पाहिजे. नुसतंच फक्त आपण कॅलरी काउंटिंग करून आणि हेल्दी खाऊन, ते तर हेल्दी तर आपल्याला खायचंच आहे, पण फक्त कॅलरीज कमी खाऊन आणि स्वतःला पनिशमेंट देऊन, स्वतःच्या जीवाला त्रास करून, बरेच लोक डाएटपेक्षा अति एक्सरसाइज किंवा त्याच्यामुळे सुद्धा ताण वाढतो. खूप जास्त एक्सरसाइज करून शरीराला व्यायाम न होता त्याचा तुम्हाला नुकसानच होणार आहे. गुडघेदुखी, टाचदुखी, कंबरदुखी किंवा मसल लॉस होणं, अति ताण तयार होणं, ह्या गोष्टी, हा शारीरिक ताण, मानसिक ताण सगळंच तयार होऊ शकतं. त्यामुळे प्रॉपर गायडन्स घ्या. कुठल्याही प्रकारचा अतिरेक, डाएटचा अतिरेक, व्यायामाचा अतिरेक असं करणं हे योग्य नाही. तर प्रॉपर वेनी जर आपण वजन कमी केलं, हेल्दी खाऊन केलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला हॉर्मोन बॅलन्स करता येईल, आपल्याला वेट लॉसवर फोकस करता येईल, आपल्याला इंच लॉसवर फोकस करता येईल, आणि त्याबरोबरच आपल्याला पुढे काही आजार होणार नाही, पुढे काही डेफिशियन्सी होणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, देर इज नो क्विक वे, देर इज नो शॉर्टकट. याच्यासाठी आपल्याला चांगला वेळ, क्वालिटी फूड आणि राईट पर्सनकडनं ॲडवाईस, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ऑल द बेस्ट. ज्यांना वजन कमी करायला वेळ लागत असेल, निराश होऊ नका, हेल्थ गेनवर फोकस करा,
आणि योग्य मार्गाचाच अवलंब करत राहा. चुकीचे मार्ग आणि शॉर्टकट्स आणि कृत्रिम पावडर्स ह्यापासून कंपल्सरी दूर राहा. हेच मला शेवटी सांगायचं आहे. धन्यवाद.